भाजप नेते किरीट सोमय्या हे आरे कॉलनीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज त्यांनी इथल्या एका प्लॉटची पाहणी सुद्धा केलेली आहे। सर, तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, काय तुमच्या पाहणीमध्ये आलंय? ही जागा आरे कॉलनीची महाराष्ट्र सरकारची जागा आहे। मध्यंतरी राज्य सरकारने आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ती जी संरक्षित जागा आहे, जिथे काही कन्स्ट्रक्शन नाही, बांधकाम करायचं नाही, ते फॉरेस्टनी त्याची फॉरेस्ट सारखं जपावं आणि या जागेवर त्यांनी कोणीतरी कुठलाही बाबाच्या नावावर कब्जा घेतला, ही भिंत बांधली आणि इथल्या आरेचे लोकांनी फॉरेस्टचे बघत बसलेत। पूर्ण आरे तर जंगल राष्ट्र, आता ही जागा आरे कॉलनी राज्य सरकार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही रिसर लँड जिहादचा मामला आहे आणि मी सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना आग्रह केलाय की ताबडतोब या जागेचा ताबा घ्या। नक्कीच, पण अशा पद्धतीनं जर बांधकाम होत असेल तर मग शासनाचं लक्ष नाही का किंवा इथल्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही का, असा पण प्रश्न निर्माण होतो। सरळ आहे, हे आपलं दुर्दैव आहे। आज एक डिपार्टमेंट सांगतो, दुसरा डिपार्टमेंट, तिसरा डिपार्टमेंटचं नाव घेत आहेत आणि तिन्ही डिपार्टमेंटला एकत्रित बोलवलं तर म्हणाले नाही आमच्याकडे काहीच कागद नाही आहे आणि कोणतरी सांगतात ती धर्मादास संस्था तर पण जंगलाच्या जागेचा काय संबंध? म्हणून फर्जी हे रितर लेन जिहादचा विषय, याच्यावर कठोर कारवाई करावीच लागणार। एकीकडे आपण पाहतोय महानगरपालिकेकडून आज गोवंडीमध्ये सुद्धा डबावाला कंपाऊंडमध्ये कारवाई झाली आहे। तिकडे सुद्धा 1000 झोपड्या होत्या, त्या सुद्धा पाडण्यात आलेल्या आहे। त्यामुळे तुम्ही काय सूचित करू इच्छिता सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला? एक गेले काही वर्ष 25-30 वर्ष महापालिकेत जे माफिया राज होतं आणि त्यात परत लँड जिहादचं स्वरूप, कारण की यांच्यासाठी ते जिहादवाली वोट बँक होती म्हणून त्यांचं रक्षण करत होते। इथे आता आपण दिंडोतीला गेलो, तिथेही तेच कुठेतरी एक छपरा लावला, पत्रा आणि दर्गा लिहिलं, मस्जिद लिहिलं आणि तिथे अनेक मधली इमारती उभी करतात। आणि आता मला खात्री आहे की आज इथे आरेचे CEO उपस्थित आहेत, महसूल विभागाचे उपस्थित आहेत, पोलीस आहेत, याच्यावर कारवाई लवकरात लवकर होणार। किरीट सोमय्या अशाच पद्धतीने ही मोहीम सुरू ठेवणार लँड जिहाद, लव्ह जिहादच्या विरोधात? स्वाभाविक आहे। आणखीन पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला कशा प्रकारांनी हे बांगलादेशी आणि हे जे कट्टरपंथी मुस्लिम माफियाने इथे वोट जिहाद केले त्याचे पण आकडे पुढच्या आठवड्यात मी तुमच्या समोर ठेवणार। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन आदिल सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।